आपल्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत. आठवले साहेब, आज तुम्ही एक मागणी केली आहे निवडणूक आयोगाकडे, नेमकी कशा संदर्भात आहे? काँग्रेसविषयीची तक्रार काय? नाही, तक्रार अशी आहे की या देशामध्ये दलित, आदिवासी, ओबीसीना जे आरक्षण मिळतंय तर ते आरक्षण हे कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे मिळालेलं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या एनडीएच्या तमाम नेत्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की आरक्षणाला बिलकुल धोका नाही, आरक्षण जे आहे ते काढण्याचा विषय अजिबात येणार नाही. तरीही राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे लोक सातत्यानं अपप्रचार करतायत आणि त्याचबरोबर हे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची भाषा केली जाते. पुन्हा पुन्हा मोदीजी सांगतायत संविधान बदलणार नाही, तरी सुद्धा संविधान बदलणार अशा गोष्टी केल्या जातात. म्हणून मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार दिलेली आहे की पुन्हा पुन्हा आम्ही अशी स्टेटमेंट दिल्यानंतरही, माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाला विश्वास दिल्यानंतरही हे संविधान बदलणार आहेत, आरक्षण काढणार आहेत अशा पद्धतीची भूमिका पुन्हा पुन्हा म्हणजे मांडतायत. त्यांच्यावर रोक आली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे. पण राहुल गांधी वारंवार जे म्हणतात की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवू, तसंच काही ठिकाणी कर्नाटकमध्ये वगैरे काँग्रेसकडून ओबीसीचं आरक्षण हे मुस्लिम समाजाला दिलं गेलं. काल लालू प्रसाद यादव यांचंही वक्तव्य आलं की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर या सगळ्यावर तुमची भूमिका काय? तुम्ही कसं पाहताय याकडे? तर आता आमचं म्हणणं असं आहे की मुस्लिम समाजाला आमचा विरोध नाही. आम्ही ज्या योजना राबवलेल्या आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला फायदा मिळालेला आहे. 10% आरक्षण जे इकॉनॉमिक विकर सेक्शनला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांना सुद्धा फायदा मिळालेला आहे. आणि ज्या योजना आम्ही, जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, मुद्रा योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, अशा अनेक योजनांचा फायदा सुद्धा मुस्लिम कम्युनिटीला झालेला आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही, परंतु घटनेमध्ये धार्मिकतेवर आरक्षण देण्याचा तरतूद नाही. त्यामुळं कर्नाटक सरकार जे आहे ते मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करत आहे. पण कुठल्याही धर्माच्या नावावर आरक्षण देणं हे कायदेशीर अत्यंत अशक्य आहे आणि तसं केलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसीमध्ये मुस्लिम कम्युनिटी ऑलरेडी आहे. मुस्लिम समाजाचे कितीतरी पर्सेंटेज लोक हे ओबीसीमध्ये आहेत. त्या कालेलकर कमिशननी जो रिपोर्ट बनवला त्याच्यामध्ये ज्या ज्या जाती इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे त्या धर्म म्हणून नाही, पण अनेक धर्मामध्ये ज्या जाती होत्या त्याच्यामधल्या बॅकवर्ड असणाऱ्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या अनेक जाती ओबीसीमध्ये आहेत. त्यामुळं ऑलरेडी त्यांना आरक्षण मिळतंय. पण कर्नाटकमध्ये मात्र अशा पद्धतीची खेळी जात आहे. माननीय लालू प्रसाद यादव म्हणतात की मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर असं मला असं वाटतं की ही भूमिका घटनाविरोधी आहे आणि त्यामुळं त्यांची भूमिका आहे त्याला कायदेशीर सुद्धा मान्यता मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या या फक्त इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला आपल्या बाजूला खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुस्लिम समाजाला आमचं नम्र निवेदन आहे की आम्ही तुमच्या विरोधामध्ये नाही आणि तुम्ही काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे. एक सर प्रश्न असा आहे की काही ठिकाणी मतदार यादीतून नावं गहाळ केल्याबद्दल आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर मतदानाची टक्केवारी ही उशिरा जाहीर केल्यावरून संशय व्यक्त केला जातो. जितेंद्र आव्हाड पूर्वी म्हणाले की इतका दिवस का लागतो, अचानक 6-7% कसे काय वाढतात? सुरुवातीचा अंदाज जो असतो प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाचा, त्यात टक्केवारी जितकी असते त्यापेक्षा 5-6% ही अंतिम फायनल वोटर टर्नआउटमध्ये वाढलेली दिसली पहिल्या 2 टप्प्यांमध्ये. तर यावरून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं की इलेक्शनची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे मतदान होतं. ते मतदानपूर्वी जे बॅलेट पेपर असायचे त्यावेळेला काय बूथ पळवले जायचे आणि त्यावेळेला अशा पद्धतीचे टप्पे मारून काही लोक निवडून यायचे. पण आता ईव्हीएम मशीनच्या द्वारे मतदान होतं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं तिथं कुणालाही असं जाऊन काही करण्याचा अधिकार तिथं नाही. त्या ठिकाणी पोलीस असतात, त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असतात आणि सगळं प्रत्येक माणसाला चेक करून त्या ठिकाणी आतमध्ये सोडलं जातं. ज्याचं नाव असेल त्यालाच
त्यामुळं असं काहीतरी पर्सेंटेज वाढवलं, अशा पद्धतीनं काहीतरी केलेलं असावं अशी संशयता निर्माण करणं योग्य नाही आहे. आणि त्यामध्ये सरकारचा काही संबंध नसतो. इलेक्शन कमिशन ही इंडिपेंडंट बॉडी आहे आणि त्यांची यंत्रणा पूर्णपणे कायदेशीर यंत्रणा असते. त्यामुळं जे जितेंद्र आव्हाड जे म्हणतात त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. आणि मतदान वाढलं काय किंवा मतदान कमी झालं काय त्याला आपण कुणी जबाबदार अजिबात नाही. त्यामुळं कुठं जास्त पर्सेंटेज झालेलं आहे, कुठं कमी झालेलं आहे. बरंच ऊन असल्यामुळं काही ठिकाणी पर्सेंटेज कमी झालेलं आहे. त्यामुळं फिजूल गोष्टी करणं योग्य नाही आहे. अशा पद्धतीचे आरोप जे असतात ते जे हरणारे लोक करत असतात तसे आरोप केले जात आहेत आणि त्या आरोपामध्ये तथ्य नाही. एक शेवटचा प्रश्न साहेब, तुम्ही आता नुकताच दौरा करून आहात आणि सगळ्या ठिकाणचा आढावा घेतलाय. तुमचा काय अंदाज आहे एकूण एनडीएला किती जागा मिळतील देशभरात? आता मी तर जवळजवळ 17-18 राज्यामध्ये जाऊन आलेलो आहे आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये जी आता निवडणूक चाललेली आहे त्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या अनेक सभा मी अटेंड केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही 10 वर्षामध्ये केलेलं जे काम आहे देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला तिसऱ्या वेळेला संधी मिळाली तर देशाला फार उंचावर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोक आमच्या बाजूला आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नावाखाली आम्हाला अत्यंत चांगली मतं मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. वोटिंग पर्सेंट कमी झालेलं असलं तरी त्याचा आम्हाला जास्त फायदाच आहे. आणि जे मोदीजींनी जे त्यांचं स्वप्न आहे की 400 पारचं ते यशस्वी होईल असा मला अंदाज आहे. कारण गेल्या निवडणुकीमध्ये 303 जागा बीजेपीला होत्या आणि आता आणि एनडीएला 329 जागा होत्या. त्यामध्ये एवढ्या 5 वर्षामध्ये आम्ही अनेक निर्णय घेतलेले असल्यामुळं महिला आरक्षणाचा निर्णय आहे, 370 कलम हटवण्याचा निर्णय आहे, त्यानंतर 3 तलाकचा निर्णय आहे, 10% एकूण विकर सेक्शनला आरक्षण देण्याचा विषय असेल. असे अनेक प्रश्न जे आहेत ते अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही 400पर्यंत आम्ही पोहोचू, आम्हाला असा विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅक्झिमम जागा आम्हाला मिळतील अशा पद्धतीनंच आम्हाला रिझल्ट येतील अशी आम्हाला आशा आहे. तर आपल्यासोबत होते केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले. त्यांनी नुकतंच सांगितलं की निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे की राहुल गांधी वारंवार खोटे आरोप करतायत तर त्यांना थांबवण्यात यावं आणि रिपब्लिकन पक्षाकडून ही अधिकृत मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसंच देशभरात जास्तीत जास्त जागा 400च्या जवळपास जागा या एनडीएला मिळतील असाही विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.